नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण गणिताचे लेक्चर्स संपवलेले आहेत. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दशमान परिमाणे शिकवलं होतं. तर त्यामध्ये गणिताचे सर्व लेक्चर्स आपण संपवून चुकलेलो आहे. पुन्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की सर एखादा या टॉपिकचं लेक्चर राहिलं आहे तर प्लीज आम्हाला सजेस्ट करा. आम्ही त्याच्यावरही लेक्चर्स तयार करू. राईट. आता गणित संपलं तर समोर काय? तर समोर घेणे आपल्याला भूमिती. समोर घेणे जॉमेट्री, भूमिती आणि भूमितीमध्ये काय काय शिकणे? तर भूमितीमध्ये सर्व मेन्सुरेशनचा सर्व पार्ट शिवाय त्रिकोण, चौकोन, वर्तुळ याच्याशी रिलेटेड सर्व कॉन्सेप्ट्स आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व प्रश्न तुम्हाला शिकणे आहे. तर आजपासून सुरुवात करतोय आपण जॉमेट्रीला. जॉमेट्रीमध्ये पहिला पार्ट घेऊया आपण त्रिकोणाचा, ट्रायंगल. त्रिकोण म्हणजे काय? तर त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीला 3 कोन आणि 3 बाजू असतात अशी कुठलीही आकृती म्हणजे त्रिकोण. राईट. बट यामध्ये थोडेसे व्हेरियस पार्ट असतात. त्रिकोणाचे काही प्रकार असतात तर ते पण माहिती असायला पाहिजे. आता कोणते कोणते प्रकार असतात त्याला आपण बघूया. की नंबर वन की एखादा त्रिकोण समजा असा असेल ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतील, ज्याच्या तिन्ही बाजू तर सारख्या असतील तर याला म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आता या त्रिकोणाची वैशिष्ट्य काय असतं की त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. आणि तिन्ही कोन सुद्धा सारखे असतात. हे जे 3 कोन आहेत ना, हे तिन्ही कोन सुद्धा सारखे असतात. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 असते. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. तर जर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर हा जर x असेल, हा x असेल आणि हा x असेल, कारण तिन्ही कोन सारखे असतात त्यांचे. समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू आणि तिन्ही कोन सारखे असतात. तर x अधिक x अधिक x हे तिन्ही कोन यांची बेरीज किती आली पाहिजे? 180 आली पाहिजे. तर प्रत्येक कोन कितीचा होईल? तर x अधिक x अधिक x म्हणजे 3x बरोबर 180. म्हणजे x बरोबर 180 भाग 3 म्हणजे 60 अंशाचा प्रत्येक कोन होईल. म्हणजे हा सुद्धा 60 अंशाचा असेल, हा सुद्धा 60 अंशाचा असेल आणि हा सुद्धा 60 अंशाचा असेल. सध्या आपण तात्पुरतं काय आकृतींची माहिती बघूया. मग त्यांचे क्षेत्रफळ किंवा परिमिती कशी काढल्या जातं त्याला पण नंतर आपण बघूया. आधी आकृत्यांची माहिती. त्याच्यामध्ये नंबर वन झालाय हा इक्विलॅटरल ट्रायंगल. नंबर 2 वर येऊ. नंबर 2 समजा एखादी आकृती अशी असेल आणि याचे फक्त 2 बाजू सारख्या असतील. तर याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. ज्याच्या 2 बाजू सारख्या असतील म्हणजे 2 बाजू समद्वी म्हणजे 2 आणि 2 सम असतील, सारख्या असतील तर त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. आता यामध्ये एक वैशिष्ट्य याचं असं असतं की या ज्या 2 बाजू सारख्या आहेत त्यांचे अपोजिट अँगल म्हणजे हा आणि याचा अपोजिट अँगल म्हणजे हा, हे दोन्ही सारखे असतात. हे दोन्ही काय असतात? सारखे असतात. आणि हा जो आहे हा तिसरा अँगल, तिसरा याला म्हणतात तिसरा कोन. त्याला काय म्हणतात? तिसरा कोन. की समजा हा तिसरा कोन जो आहे हा दिलाय समजा 50. तुम्हाला बोललाय 50 आणि प्रश्न जर विचारला की त्याच्या जे बाकीचे दोन कोन ते प्रत्येकी किती अंशाचे असायला पाहिजे, तर आपल्याला तर हे नक्कीच माहिती आहे की तिघांची बेरीज 180 यायला पाहिजे. हा घेतला आपण हा x प्लस हा x आणि हा तिसरा कोन म्हणजे 50 घेतला, त्यांची बेरीज दाखवून देऊया आपण 180.
जिथे 50 तिकडे कन्वर्ट करू तर मायनस मध्ये जाईल, -50 होईल तो. आणि हा x अधिक x हा होईल 2x. 2x बरोबर 180 मधून 50 मायनस करू, किती राहिलेत 130, म्हणजे x बरोबर 130 भाग 2. 130 भाग 2 म्हणजे किती अंशाचा असायला पाहिजे तो, हा प्रत्येकी हा 65 अंशाचा असायला पाहिजे. हा सुद्धा 65 आणि हा सुद्धा 65, हा सुद्धा 65 आणि हा सुद्धा 65. एक माहिती. बरं, हा जो समद्विभुज त्रिकोण तुम्हाला शिकवतोय किंवा सांगतोय किंवा माहिती त्याची देतोय, याचं खूप काम आहे बरं का. खूप काम. ज्यावेळेस आपण सर्कल वर्तुळ शिकू ना, त्यावेळेस याचं सुद्धा काम पडेल आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी. राईट. हा झाला नंबर 2. आणि नंबर 3, की एखादी आकृती समजा अशी असेल ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, याला म्हणतात स्किलिन ट्रायंगल. याला म्हणतात स्किलिन ट्रायंगल म्हणजे विषमभुज त्रिकोण. याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. जसं आपण समभुज त्रिकोण बघितला, त्याचे तीनही बाजू सारख्या होत्या आणि तीनही कोन सारखे होते. त्यानंतर बघितलं सेकंड समद्विभुज त्रिकोण, ज्याच्या दोन बाजू सारख्या होत्या आणि ज्या सारख्या बाजू आहेत त्याचे अपोजिट कोन, दोन कोन सारखे होते. मात्र यामध्ये तीनही बाजू वेगवेगळ्या असतात. ही 10 असेल तर ही 8 असेल तर ही 9 असेल, तिन्ही वेगळे असतात. आणि याचे तीनही कोन वेगवेगळे असतात. हा x असेल, हा y असेल, हा z असेल. तिन्ही कोन वेगवेगळे असतात आणि या तीन पैकी दोन कोन दिले असतील तर तिसऱ्या कोनाचे माप तुम्हाला काढता येईल. आता त्याला तिसऱ्या नंबरचा कोन, पुन्हा एक कोन असतो जे आकृत्यावरील उदाहरणं सॉल्व्ह करायला तुमची मदत करतो. नंबर 4, याला म्हणतात सरळ कोन, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल काय असतो? स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल म्हणजे एक सरळ रेषा. स्ट्रेट अँगल म्हणजे एक सरळ रेषा आणि या सरळ रेषेवर कोणता पण एखादा बिंदू जर घेतला, हा पॉइंट जर घेतला, तर हा जो तयार होतो याला म्हणतात सरळ कोन. आणि हा सरळ कोन नेहमी 180 अंशाचा असतो. सरळ कोन नेहमी 180 अंशाचा असतो. लहान असताना आपण शाळेत असताना असा डी वापरायचो ना आपण, त्या डी मध्ये हा जो कोन तुम्ही जर बघत असाल तर हा 180 चा दाखवला जात होता. आता याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की एखादा कुठलाही सरळ कोन असेल, कुठलाही सरळ कोन, आणि त्याला एखाद्या तुकड्यामध्ये डिवाइड करण्यात येत असेल असा, तर हा तर तुमचा इथून इथपर्यंत 180 आहेच. त्यापैकी हा जर 70 असेल, तर या कोनाचे माप तुम्हाला काढायचे असतो. तर टोटल 180 असतो. हा टोटल 180 मधून 70 कमी करू आपण, तर हा जो शिल्लक कोन आहे 70 मायनस केल्यानंतर तो मिळेल आपल्याला 110. कधी कधी याच्याशी रिलेटेड 2-3 तुकडे करण्यात येतात, की समजा एखादा कोन दिलाय तुम्हाला असा आणि त्याला डिवाइड केलाय असा, आणि इथे तुम्हाला हे चिन्ह दिलेलं असतं. लक्षात घ्या, हे जे चिन्ह असतं याला म्हणतात काटकोनचं चिन्ह. काटकोन म्हणजे 90 अंशाचा तो असतो. तर हा तर 90 अंशाचा असेल आणि हा समजा 40 अंशाचा असेल, हा 90 अंश. काटकोन जिथे अशा चौकोन जर दिसत असेल एखाद्या कोणाला तर तो असतो काटकोन. बाकी जे कोन असतात त्याला अशा पद्धतीने अँगल तयार केला जातो. आणि तुम्हाला जर विचारलं की या कोनाचे माप किती, आपल्याला माहिती आहे की हा जो बिंदू आहे हा सरळ कोन 180 तयार करतोय. हा किती तयार करतोय? 180. त्यामधून हा 90 आहे आणि हा 40 आहे. त्यापैकी हा 90 आहे आणि हा 40 आहे. 90 अधिक 40 हा झाला 130. 130 जर आपण 180 मधून मायनस केले तर इथे मिळतं तुम्हाला या कोनाचे माप 50. म्हणजे टोटल हा 180 असायला पाहिजे सरळ कोन. आणि जर तुम्हाला परीक्षांमध्ये आकृत्यावरील उदाहरणं जर पडत असतील ना, तर या सरळ कोनचं भरपूर काम आहे. सर्वात पहिली माहिती लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यामध्ये 3 टाईपचे हे त्रिकोण आपण बघितले आहेत. एक बघितलं इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण. दुसरा आयसोसेलेस ट्रायंगल की समद्विभुज त्रिकोण, ज्याचे दोन बाजू सारख्या असतील आणि दोन कोन सारखे असतील. आणि तिसरा विषमभुज त्रिकोण, ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आणि तिन्ही कोन वेगवेगळे. त्याशिवाय आकृत्यावरील प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण सरळ कोन बघितला, स्ट्रेट अँगल.
आता या सरळ कोनाचं काम काय आणि किती महत्वाचा ठरतो हा, की आकृत्यावरील जर उदाहरणं तुम्हाला असतील तर सरळ कोनच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न सहज जनरेट करता येतात. कसे जनरेट करता येतात तर आकृत्यावरील, सर्वात आधी आपण त्रिकोण शिकूया, तर आकृत्यावरील उदाहरणं आधी सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे थोडीफार त्रिकोणाची पण माहिती होऊन जाते. आणि मग त्यानंतर जम करूया शाब्दिक उदाहरणावर, वर्ड प्रॉब्लेम्स कसे विचारले जातात आणि त्याला कसे सॉल्व्ह केले जातात. राईट. तर ही हलकी फुलकी छोटीशी माहिती दिली आहे बरं का, अजून संपलेली नाही आहे. यामध्ये काटकोन त्रिकोण बघणे आहे, विषमभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, हे नंतर बघू. आपल्याला सुरुवातीला आपल्याला काम आहे या सरळ कोनाचं आणि ते जे 3 कोन बघितले त्याचे, तर त्यावरील काही उदाहरणं आपण बघूया, त्यावरील काही उदाहरणं, आणि मग त्याला आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये जाऊया. चला बघा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय. राईट. एक त्रिकोण आणि त्याला काही कंडिशन किंवा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय बघा, ही जी आकृती दिसते, ही जी आकृती, याच्यामध्ये हा जो दिलाय हा 30 अंशाचा आहे, हा दिलाय तुम्हाला 110 अंशाचा. राईट. अँगल एबीसी हा 30 अंशाचा दिलाय. एबीसी म्हणजे हा जो मधला जो बी बोलताय, ए पासून बी हा मधला एबीसी हा दिलाय 30. अँगल एसीबी हा दिलाय तुम्हाला 110. आणि प्रश्न विचारलाय अँगल बीएसी किती. बीएसी म्हणजे या कोनाचे माप तुम्हाला काढायचे, या कोनाचे माप काढायचे. कसं काढणार, तर जो आपण आता शेवटी शिकलो ना, स्ट्रेट अँगल. जर त्रिकोणावरील आधारित आकृत्यावरील उदाहरणं असतील ना, आकृत्यावरील, तर स्ट्रेट अँगल खूप कामाचा आहे. आता त्या स्ट्रेट अँगलचं महत्व काय आणि प्रश्नांची उत्तरे कशी निघतात, थोडं बघा. की ही जी स्ट्रेट लाईन दिसते बघा तुम्हाला, ही जी स्ट्रेट लाईन, त्यामध्ये हा बिंदू बघा, हा बिंदू जर पकडला आपण की हा स्ट्रेट अँगल असेल, हा स्ट्रेट अँगल असेल, टोटल हा 180 असेल, त्यापैकी हा 110 असेल, तर हा इतका अँगल किती असायला पाहिजे. मग 180 मधून हा 110 मायनस करू, किती मिळेल तो 70. आता हा त्रिकोण बघायचा आहे तुम्हाला, हा जो त्रिकोण आहे, फक्त इतका त्रिकोण, या त्रिकोणामध्ये या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे, 180. आणि तुम्हाला विचारलं या अँगल ए ची किंमत किती, जी एक्स आपण समजूया, तर हा त्रिकोणामध्ये आपण तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज दाखवून देऊया. हा एक्स अधिक हा 30 आणि हा 70 बरोबर किती असायला पाहिजे, तो बरोबर असायला पाहिजे 180. राईट. 30 अधिक 70 हा झाला 100. 30 अधिक 70 हा झाला 100. 100 आपण तिकडे पक्षांतर करू, एक्स बरोबर 180 वजा 100 होतील ते. राईट. म्हणजे एक्स बरोबर किती मिळेल, 180 मधून 100 वजा करा, तर तुम्हाला मिळेल 180 मधून 100 वजा केले तर तुम्हाला किती मिळेल, त्याच्यामध्ये 80चा कोन असायला पाहिजे. कितीचा असायला पाहिजे, हा जो कोन आहे हा किती अंशाचा असायला पाहिजे, 80चा, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळत आहे. त्रिकोणावरील जितकेही हे आकृत्यावरील उदाहरणं जे तयार होतात ना, त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट मदत करणारा जर कोणी असेल तुम्हाला, दॅट इज स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल बघा, प्रश्नाचं उत्तर काढ. राईट. असे आपल्याला 7-8 घ्यायचे आहेत बरं का. हा तर पहिला होता. चला दुसरा बघूया. दुसरा, चला यामध्ये ही आकृती दिली आहे. या आकृतीनुसार काय विचारलंय आपण त्याला बघूया. बघा, ही आकृती दिली, त्यामध्ये अँगल एबीडी 110 दिलाय. एबीडी म्हणजे हा कोण किती दिलाय तुम्हाला, 110. अँगल एसीई दिलाय तुम्हाला 120. एसीई हा अँगल दिलाय, किती दिलाय, 120. तर तुम्हाला विचारलाय प्रश्न अँगल बीएसी म्हणजे या कोनाचे माप तुम्हाला काढायचे. कसं काढणार, पुन्हा स्ट्रेट अँगल बघूया. स्ट्रेट अँगल म्हणजे ही सरळ रेषा, स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ रेषा, बस ही सरळ रेषा, त्याच्यामध्ये हा बिंदू आहे इथे. तर हा टोटल असा 180 असेल, त्याच्यापैकी हा जर 110 असेल,
तर हा किती व्हायला पाहिजे तुमचा, हा व्हायला पाहिजे 70. सेम इथे पण स्ट्रेट अँगल दिसतोय, सरळ रेषा म्हणजे स्ट्रेट अँगल, त्यापैकी हा तुकडा 120चा असेल तर हा कितीचा असायला पाहिजे, हा असायला पाहिजे 60चा. राईट. आता या त्रिकोणामध्ये येऊया, हा त्रिकोण, त्याच्यामध्ये तुम्हाला या एक्सची किंमत म्हणजे ए किती अंशाचा असायला पाहिजे त्याची किंमत विचारली आहे. तर आपला फंडा पुन्हा तोच की या त्रिकोणाला फोकस करा फक्त. या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असायला पाहिजे. तर या तिघांची बेरीज करू, x अधिक 60 अधिक 70 बरोबर किती असायला पाहिजे, ती 180. 60 अधिक 70 तिकडे कन्वर्ट करूया, म्हणजे 180 वजा 60 अधिक 70 130, म्हणजे 180 मधून 130 कमी करूया, म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे तो 50 डिग्रीचा असायला पाहिजे. कोणता कोण, हा वरचा अँगल ए. अँगल ए किती अंशाचा असायला पाहिजे, 50 अंश. सिम्पली गो विथ स्ट्रेट अँगल फंडा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज तयार. त्रिकोणाचे ऑलमोस्ट उदाहरण त्याच्याने सॉल्व्ह केले जातात. चला नेक्स्ट पुन्हा समजून देतोय तुम्हाला. जसं आता या त्रिकोणावर या थोडेसे किचकट प्रश्न पण ड्रॉ केले जातात आणि ते कसे असतील त्याला पण आपल्याला बघणे आहे, बट फंडाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. बघा हा ए आहे बरं का, हाय दिलेल्या आकृतीमध्ये अँगल ए सी बी हा काटकोन आहे. ए सी बी हा काटकोन आहे बोलतोय, काटकोन. काटकोन म्हणजे हा असा चौकट दिलेला असतो त्याच्यामध्ये, हा चौकट. चौकटचा अर्थ काटकोन. काटकोन म्हणजे किती अंशाचा असायला पाहिजे, तो 90. काटकोन म्हणजे 90 अंश आहे. त्यानंतर अँगल बी ए सी हा 40 अंश दिलाय बघा. बी ए सी म्हणजे हा कोण तयार होत आहे, 40 अंशाचा. 40 अंशाचा. व अँगल बी ई डी हा दिलाय 100 अंशाचा. चला बघा बी ई आणि हा डी हा दिलाय तुम्हाला 100 अंशाचा. 100 अंशाचा. आणि प्रश्न विचारलाय तुम्हाला की अँगल बी डी ई चे माप किती. कुठे मिळतंय, बी हा डी आणि ई या कोणाचे माप किती असं बोलतो. आता या आकृतीमध्ये तुम्हाला मल्टिपल त्रिकोण म्हणजे 2 त्रिकोण दिसत आहेत, 2 त्रिकोण, त्यानुसार उत्तर काढणं आहे. कोणता तरी एक त्रिकोण फोकस करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळतील. तर हा त्रिकोण बघा, कोणता, हा त्रिकोण, हा जो आलाय इथून इथे, इथून इथे आणि इथून इथे, फक्त इतका त्रिकोण. या त्रिकोणामध्ये तुम्हाला हा 40 मिळतोय, हा 90 मिळतोय, राईट. आणि हा या कोणाचे जर आपण माप काढू सध्याचं तात्पुरतं, तर तो मिळेल 40 अधिक 90 अधिक एक्स बरोबर होईल तो 180. म्हणजे एक्स बरोबर 180 मधून वजा करू यांची बेरीज 40 अधिक 90 130. म्हणजे या एक्स ची किंमत मिळाली तुम्हाला 50. किती मिळाली, 50. हा किती असायला पाहिजे आता, 50. एक्स ची किंमत मिळाली 50. तुम्हाला या कोणाचे माप काढायचे होते. या आता या त्रिकोणामध्ये या कोणता त्रिकोण, हा इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. या त्रिकोणामध्ये आता 90चं काम नाही आपल्याला. या त्रिकोणामध्ये हा आहे 50, हा आहे 100 आणि या कोणाचे माप काढायचे आहे. समजा याला वाय पकडतोय, तर या त्रिकोणाचे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज पुन्हा 180 होईल. हा आहे 50, हा आहे 100, 50 अधिक 100 अधिक हा पकडला आपण वाय बरोबर 180 असायला पाहिजे. या कोणाचे माप तुम्हाला काढायचे होतं म्हणजे वाय ची किंमत काढणे आहे. 180 मधून ही बेरीज 50 अधिक 100 150 मायनस करूया, आणि 180 मधून 50 मायनस केले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 30 डिग्री. 30 जे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळेल, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. आता त्रिकोणाची माहिती थोडीशी लक्षात ठेवून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वात पहिली माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असतं. जर त्रिकोणापैकी 3 कोणापैकी 2 कोणांचे माप जर तुम्हाला मिळत असेल तर तिसऱ्या कोणाचे माप तुम्हाला सहज मिळेल, राईट. चला पुन्हा समोर बघूया. जसं या प्रश्नामध्ये बघा, इथे पण तुम्हाला 2 त्रिकोण मिळत आहेत आणि 2 त्रिकोण मिळत आहेत. तर पुन्हा दोघांना टॅली करून बघूया आपण 2 त्रिकोणांना कसं सॉल्व्ह केलं जातं. काय काय दिलेलं आहे आधी बघून घेऊया.
दिलेल्या आकृतीमध्ये अँगल एबीसी हा 50 आहे. कोण? ए बी सी हा किती आहे? 50. ए बी सी हा 50 आहे. अँगल बी ए सी हा 30 आहे. बी ए सी हा 30 आहे. हा 30 आहे. बघा आता हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा असा त्रिकोण, याच्यामध्ये हा 50 आहे तर हा 30 आहे. 50 अधिक 30 हे झाले 80. आणि त्रिकोण, हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असायला पाहिजे. तर 180 मधून 50 आणि 30 जर कमी करू तर या कोणाचे माप मिळेल तुम्हाला? 100. राईट ना? 180 मधून काय कमी करायचे तुम्हाला? 50 आणि 30, 80 कमी करा. 180 मधून 80 गेले, किती राहिले? 100. 100 जर राहिले, तुम्हाला काढायला काय सांगितलंय? एईडी चे माप. एईडी या बाहेरच्या कोणाचे माप काढायचे सांगितले तुम्हाला, एईडी चे माप. जर हा 100 होत असेल तर हा स्ट्रेट अँगल तयार होतो. बघा हा स्ट्रेट अँगल तयार होतो. हा 100 असेल तर हा असायला पाहिजे 80, कारण 100 अधिक 80 झाला 180. राईट. आता या त्रिकोणामध्ये कोणता त्रिकोण? हा ई सी आणि डी. याच्यामध्ये हा दिलाय 80, हा दिलाय 25, आणि या कोणाचे माप आपल्याला जर काढायचं असेल तर 180 मधून या दोघांची बेरीज मायनस करू. 80 अधिक 25, 80 अधिक 25 कोणाला मायनस करू? 105 ला मायनस करू. 180 मधून 105 गेले, किती मिळाले? ते 75. म्हणजे या कोणाचे माप किती होईल? 75. या कोणाचे माप झाले 75. पण तुम्हाला काढायला काय कोणता कोण सांगितलाय? हा बाहेरचा कोण सांगितलाय. 75 नाही, 75 तुम्हाला ऑप्शन मध्ये पण दिसेल, बट हे उत्तर होणार नाही, कारण तुम्हाला या बाहेरच्या कोणाचं माप काढायला सांगितलंय. आणि इथे जर बघाल तर इथे सुद्धा स्ट्रेट अँगल तयार होतो. सरळ रेषा मिळतं म्हणजे स्ट्रेट अँगल तयार होतो. आता हा जर टोटल 180 असेल, त्याच्यापैकी हा 75 असेल, तर हा इतका कोण किती असायला पाहिजे? तर 180 मधून 75 आपण मायनस करूया. 180 मधून 75 मायनस केले, हा असायला पाहिजे 105 अंशाचा. अँगल एईडी जो आपल्याला प्रश्न विचारलाय तो एक्सटर्नल अँगल आहे. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा कोण आहे. आणि हा 75 हा इंटरनल अँगल आहे. बट स्ट्रेट अँगलची थिअरी आपण इथे अप्लाय करूया. तर हा जर 75 होत असेल तर हा 105 व्हायला पाहिजे, कारण दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 105 असायला पाहिजे. राईट. अगदी साधे सोपे असतात. एकदा जर तुम्हाला समजले तर आकृतीवरील उदाहरणं जर तुम्हाला परीक्षांमध्ये आले, स्पेशली एसएससी रेल्वेज मध्ये येतात बरं का, त्यांच्या परीक्षा डील करत असाल ना, तर एसएससी रेल्वेज मध्ये तुम्हाला आकृत्यावरील उदाहरणं विचारले जातात. ते सहज सॉल्व्ह करतात. चला एखादा पुन्हा बघूया आपण. एखादा काय पुन्हा 2-3 बघूया. चला या आकृतीवर घेऊया आपण. या आकृतीवर काय बोलताय? या आकृतीमध्ये त्याला आपण डील करूया. दिलेल्या आकृतीमध्ये अँगल ईएसी 80 आहे. कुठे मिळतोय तुम्हाला? ईएसी. ई हा ई आहे. ईएसी म्हणजे हा अंश आहे तुमचा, हा अंश. राईट. व डी बी ए हा 130 आहे. डी बी आणि ए म्हणजे हा 130 आहे. आणि प्रश्न विचारलाय तुम्हाला ए सी बी. ए सी बी म्हणजे या कोणाचे माप किती? चला स्ट्रेट अँगल पुन्हा बघा. हा स्ट्रेट अँगल आहे. हा स्ट्रेट अँगल आहे. हा जर 130 असेल तर हा 50चा असायला पाहिजे, कारण 130 आणि 50 झाले 180. पुन्हा इथे स्ट्रेट अँगल बघा. स्ट्रेट अँगल सरळ रेषा कशी पण असो हरकत नाही. हा 80 आहे तर मग हा 100 असायला पाहिजे. आणि या त्रिकोणामध्ये जर बघाल, हा त्रिकोण, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप बेरीज 180 असतं. त्यापैकी हा 100 आहे आणि हा 50 आहे. तर 100 आणि 50 झाले 150. 180 मधून या 150 ला मायनस करून दिलं तर इथे असायला पाहिजे 30 अंश. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 30 अंश. आकृती बघितल्याबरोबर उत्तर तयार होतं. इनफॅक्ट सुरुवातीला मी यांची बेरीज याला एक्स घेऊन वाय घेऊन दाखवलं, त्याची गरज पडायला नको. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 30 अंश. राईट. चला नेक्स्ट बघूया पुन्हा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आता इथे तर तुम्हाला खूप सारे 4-5 त्रिकोण दिसत आहेत बरं का. 4-5 त्रिकोण दिसत आहेत म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. ज्याने आपल्याला आपल्या पद्धतीनेच आहे. चला बघूया. असा त्रिकोण इथून शोधायचा आहे जिथे तुम्हाला एका त्रिकोणामध्ये 2 कोणाचे माप दिलेले असतील.
चला काय काय दिलेलं आहे. अँगल DBC हा 40 आहे. कोणता? हा डी बी आणि सी या त्रिकोणामध्ये हा 40 आहे. हा फक्त 40 आहे. राईट, हा पूर्ण नाही बरं का. त्यानंतर अँगल EAC हा 30 आहे. हा EA आणि हा C हा 30 दिलेला आहे तुम्हाला. हा 30 दिलेला आहे. तर अँगल AEB काढायचा आहे. AEB बघा, हा A, हा E आणि हा B म्हणजे या कोणाचे माप काढायचे आहे तुम्हाला. आता कसं काढणार? तर आधी थोडस बघा की एक तुम्हाला इथे चिन्ह दिसतंय चौकटचं. हा चौकटचं चिन्ह. चौकटचं चिन्ह म्हणजे 90 अंशाचा कोण असायला पाहिजे. आपल्याला काढायचे या कोणाचे माप. तर एखादा त्रिकोण असा पिक करा ज्या त्रिकोणामध्ये दोन कोणाचे माप दिले असतील. तर हा त्रिकोण बघा, हा इथून इथपर्यंत, हा इथून इथपर्यंत आणि हा इथून इथपर्यंत. हा त्रिकोण बघा ज्याच्यामध्ये हा 90 आहे, हा 40 आहे. तर या कोणाचे माप किती होईल? आधी याला काढून घेऊ आपण. हा 90 अधिक 40 झाले 130. तर हा व्हायला पाहिजे 130. 180 मधून मायनस केला तर हा व्हायला पाहिजे 50. तुम्हाला काढायचे या कोणाचे माप. आता जर हा त्रिकोण बघाल, हा बघा, हा त्रिकोण असा, हा त्रिकोण जर बघाल तर हा दिलाय 30, हा दिलाय 50. तर 30 अधिक 50 झाले 80 आणि 180 मधून हे 80 मायनस केले तर हा मिळेल तुम्हाला 100. या कोणाचे माप मिळेल तुम्हाला 100. राईट. तुम्हाला काढायचंय अँगल AEB म्हणजे या कोणाचे माप. तर इथून पुन्हा स्ट्रेट अँगल तयार होतो तुमचा आणि हा जर 100 असेल तर स्ट्रेट अँगल नुसार हा तर टोटल 180 चा असेल. 180 मधून 100 मायनस करू तर हा मिळतो तुम्हाला 80 डिग्रीचा, 80 अंशाचा. जो प्रश्न विचारलाय तो किती अंशाचा असायला पाहिजे? तर तो असायला पाहिजे 80 डिग्रीचा. 80 अंश हे असायला पाहिजे उत्तर. अगेन तेच केलं आपण. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 दाखवणे आहे आणि असा त्रिकोण पिक करणे आहे ज्या त्रिकोणामध्ये दोन कोणांचे माप दिले असतील आणि दोन कोणांचे माप दिले असतील तर तिसरा कोणाचं ऑटोमॅटिक मिळून जाईल 180 मधून. त्या दोन्ही कोणांचे मापांची बेरीज मायनस करून देऊया आपण, तिसरा कोण मिळेल. चला पुन्हा बघूया एक दोन उदाहरणे. चला आता या आकृतीमध्ये बघा काय होतं. इथे एक पॉइंट पुन्हा मी तुम्हाला इन्क्रीज करून देतो याच्यामध्ये की कधीही जर एकामेकांना क्रॉस होत असेल, हा बघा एकामेकांना क्रॉस होत आहे, एकामेकांना क्रॉस, तर हा अँगल आणि हा अँगल एकामेकांना सारखा करतो. हा जितक्या अंशाचा असेल हा सुद्धा तितक्याच अंशाचा असायला पाहिजे. राईट. प्रश्न आधी बघून घ्या. प्रश्नात काय बोलतोय की अँगल ACO 65 दिलाय. ACO हा दिलाय 65. त्यानंतर अँगल CAO हा दिलाय तुम्हाला 45 व अँगल BDO हा दिलाय 85. B हा D आहे, BDO हा दिलाय तुम्हाला 85, हा दिलाय तुम्हाला 85. तर प्रश्न विचारलाय अँगल OBD याचे माप किती? प्रश्न हा विचारलेला आहे. चला आधी बघूया या त्रिकोणामध्ये हा जो त्रिकोण दिसतोय तिथे की हा 45 आणि हा 65 दिलाय. तर या कोणाचे माप काढता येईल आपल्याला? तर 45 अधिक 65 हे झाले 110. 110 झाले असतील तर हा होईल 70चा. राईट ना. या त्रिकोणामध्ये 45 अधिक 65 त्यांची बेरीज करू 110 आणि 180 मधून मायनस केले तर तो मिळेल 70चा. आणि ज्या वेळेस एकामेकांना क्रॉस असं चिन्ह कुठेही असेल तर हा 70चा असेल तर हा सुद्धा 70चा असेल. ते नेहमी सारखे असतात एकामेकांना. आणि या कोणाचे माप काढायचे तर टोटल तर तुमच्याकडे 180 आहे मायनस या त्रिकोणामध्ये बघा या दोघांची बेरीज 180 मधून मायनस करून देऊया म्हणजे या कोणाचे माप तुम्हाला मिळेल. तर हा होत आहे 8 आणि 7 15 म्हणजे 155. याला मायनस करू उत्तर मिळेल 180 मधून 155 मायनस करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 25 अंश. म्हणजे हा किती अंशाचा असेल? 25 अंशाचा असायला पाहिजे. थोडंसं फोकस करा डायग्रामवर आणि डायग्रामवर फोकस केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी एका त्रिकोणामध्ये दोन कोणांचे माप दिलेले असतीलच
आणि त्याच्यापासून तिसऱ्या कोनांचे माप तयार करा, तुमचं उत्तर तयार होत जाईल. चला पुन्हा एखादी बघूया. चला यावर येऊया. क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय बोलतायत, तिथे पण जाऊ आपण त्याच पद्धतीने ज्यानुसार बाकीचे प्रश्न सॉल्व्ह केले की या त्रिकोणामध्ये काही असा दिलेला आहे. आणि इथे बघा, इथे हा चौकट दिसतोय. चौकट म्हणजे हा काटकोन आहे. काटकोन किती अंशाचा असायला पाहिजे? 90 अंशाचा. की इथे जर अँगल एबीसी मध्ये हा रेशो दिलाय, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल ए अँगल बी, अँगल सी यांचा रेशो दिलेला आहे 2:3:1 राईट. इथे अँगल लिहिलाय, तिथे अँगल लिहिण्याची गरज नाही, काही नाही. आपल्याला एबीसी काढणे आहे. तर अँगल एबीसी हे टोटल कोणता? हा अँगल ए, हा अँगल बी आणि हा अँगल सी यांचा रेशो दिलेला आहे 2:3:1. आपल्याला इतकं माहिती आहे की हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या मापांची त्यांची बेरीज जर केली तर 180 येतं. 180 येतं. तर हा 180 या शेअरनुसार, आता शेअरिंग करणे, टोटल शेअर्स बघा किती आहेत तुमच्याकडे. टोटल शेअर्स आहेत 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. तर एक शेअर काढता येईल तुम्हाला. एक शेअर म्हणजे टोटल आहे तुमच्याकडे 180 आणि हा 2 आणि 3 5 आणि 1 6, 6 ने भाग देऊ याला, तर एक शेअर मिळतो तुम्हाला 30 अंशाचा. एक शेअर कितीचा मिळतोय? 30 अंशाचा. तर एबीसी, अँगल ए, अँगल बी, अँगल सी यांचा शेअर कितीला आहे? 2:3:1. ए चा शेअर आहे 2, बी चा शेअर आहे 3 आणि सी चा शेअर आहे 1. यांना शेअर वाटप करून घेऊया. एक शेअर आहे 30चा, याचे दोन शेअर आहेत, 30 दुने हा किती होईल? 60. एक शेअर आहे 30चा, या बी चे 3 शेअर आहेत, 30 गुणिला 3 हा होईल 90 आणि एक शेअर आहे 30चा, हा 30च बोलताय तर हा होईल 30. आपण काय केलंय, या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांचे माप आपण काढलेले आहेत आणि प्रश्न तुम्हाला विचारलाय ECD ची किंमत. कोण? हा ई, सी आणि डी म्हणजे या कोणाचे माप. आता हा जो कोण असेल हा तर स्ट्रेट अँगल असेल, जी मगाशी मी तुम्हाला माहिती दिली. हा तर टोटल 180 असायला पाहिजे. या 180 मधून हा 90 आणि 30, 90 आणि 30 हे झाले 120. 120 ला मायनस करू आपण. 180 मधून 30 आणि 90 120 मायनस केले तर हा मिळेल तुम्हाला 60 अंशाचा. राईट ना. या तिघांची बेरीज मिळून 180 आली पाहिजे. तर जो कोण विचारलाय तो 60 अंशाचा असायला पाहिजे. 60 अंशाचा ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. राईट. अगेन पुन्हा तिथे तेच केलंय आपण जे आतापर्यंत केलंय. स्ट्रेट अँगल सरळ कोण 180चा असतो. त्रिकोणाचे खूप सारे क्वेश्चन तो सॉल्व्ह करतो. राईट. चला बघूया नेक्स्ट. क्वेश्चन नंबर नेक्स्ट वर येऊया. काय बोलताय त्याला पण बघून घेऊ, त्याला पण सॉल्व्ह करूया. आता आकृती तुम्हाला अशी दिली आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जर एकामेकांना क्रॉस होत असेल तर हा इथे चौकट दिसतोय म्हणजे 90 अंशाचा असेल, तर हा सुद्धा 90 अंशाचाच असेल. हा तर एक मिळेल आहे. राईट. इथे यामध्ये स्ट्रेट अँगल तयार होत आहे. स्ट्रेट अँगल हा 140चा असेल तर 180 मधून 140 मायनस करू, हा तुमचा 40चा असायला पाहिजे. आणि तुम्हाला विचारलं या कोणाचे माप, तर टोटल हा 180 असतो. 180 मधून 90 अधिक 40 130 मायनस करू तर हा किती अंशाचा असायला पाहिजे? हा असायला पाहिजे 50 अंशाचा. प्रश्नाचे उत्तर तसंही सरळ मिळतं, काही ताण करण्याची गरज नाही. राईट. चला बघूया पुन्हा नेक्स्ट. चला हा थोडासा दिसायला किचकट दिसतोय बरं का, बट किचकट नसतातच. जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतील, आपल्या ज्या माहित्या ज्या असतील ना त्याबद्दलच्या क्लिअर असतील तर प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल. बघा इथे बोलतोय अँगल वाय ची किंमत किती, याची किंमत काढायची आहे तुम्हाला. अँगल वाय ची किंमत. तर तुम्हाला इतकं माहिती आहे की हा स्ट्रेट अँगल आहे म्हणजे हा टोटल 180 असायला पाहिजे आणि हा सुद्धा स्ट्रेट अँगलच आहे, हा सुद्धा 180 असायला पाहिजे. इथून इथपर्यंत स्ट्रेट अँगल 180. त्यापैकी
इथे जर खाली जर तुम्ही बघाल, इथे खाली जर तुम्ही बघाल तर हा दिलाय 60, तर हा जो इथे दिलाय 3x या 180 मधून जर मी 60 वजा केले तर हा जो 3x दिलाय तर 180 वजा 60 हा व्हायला पाहिजे 120, राईट. तर 60 अधिक 120 हा झाला 180, बट हा दिलाय 3x, तर 3x बरोबर काय मिळाला तुम्हाला 120. 3x बरोबर 120 मिळाला तर 3 ने याला भाग द्या, म्हणजे x बरोबर किती मिळतोय तुम्हाला, x बरोबर मिळतोय 40, राईट. तुम्हाला काढायची आहे या y ची किंमत, तर तुम्हाला या x ची किंमत मिळाली, किती मिळाली, ही x ची किंमत मिळाली आहे 40, ठेवून देऊया, राईट. इथे तुम्हाला काटकोन दिसतोय, हा चौकट दिसतोय, म्हणजे हा किती असायला पाहिजे 90. आता सरळ मिळेल तुम्हाला y ची किंमत, की हा जो आहे हा टोटल 180 आहे, त्याच्यापैकी हा 90 आहे आणि हा 40 आहे, तर हा शिल्लक असलेला किती, तर 90 अधिक 40 झाले 130. हे 130 या 180 मधून मायनस करू, तर 130 जर 180 मधून मायनस केले तर y ची किंमत असायला पाहिजे 50 अंश. 50 अंश असायला पाहिजे y ची किंमत. बघूया इथे हा मिळतोय पुन्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. दिसायला किचकट कॉम्प्लिकेटेड होता, पण आपण आपल्या स्ट्रेट अँगलच्या थेरीनुसार याला सॉल्व्ह केला, की स्ट्रेट अँगल हा 180 असायला पाहिजे, हा 60 आहे तर हा 120 असायला पाहिजे. इथून 3x बरोबर 120, तर x ची व्हॅल्यू मिळाली जी आपण इथे ठेवून दिली, आणि त्यानुसार या y ची व्हॅल्यू काढली आपण 50 अंश. चला एखादा पुन्हा बघूया. कदाचित शेवटचाच आहे हा. चला शेवटचा बघूया आजच्यासाठी. चला या आकृतीमध्ये बघा काय दिलेलं आहे. सरळ सरळ बोलताय, हा 120 आहे, तर हा किती होईल, हा होईल 60. हा इथे बघा हा 110 आहे, तर हा किती होईल, हा होईल 70. तर या कोणाचे माप सहज मिळेल तुम्हाला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. 180 मधून 60 आणि 70 130, 60 आणि 70 130 मायनस करा, प्रश्नाचं उत्तर इथे तयार होईल 50. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मिळतं का ऑप्शन मध्ये, येस, ऑप्शन नंबर थर्ड 50, राईट. तर या होत्या तुमच्या आकृत्यावरील उदाहरणे बरं का. स्पेशली एसएससी रेल्वेज मध्ये जास्त प्रमाणात विचारले जातात, पण आकृती त्रिकोणाशी रिलेटेड कशी असो तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे, त्यासाठी आपण 8-10 उदाहरणं घेतली आहेत बरं का. याच्याशिवाय पण तुम्हाला सापडतील, तर त्याला सुद्धा या थेरीनुसार, स्ट्रेट अँगल थेरी नुसारच किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असतं, यानुसारच सॉल्व्ह करा. तुम्हाला कुठल्या तरी एका त्रिकोणामध्ये जर मल्टिपल त्रिकोण असतील ना एखाद्या आकृतीमध्ये, कुठल्या तरी एका त्रिकोणामध्ये 2 कोणांच्या मापांची बेरीज तुम्हाला डेफिनेटली मिळेल, त्याला 180 मधून मायनस करा, तिसरा तयार होईल, त्यानुसार पुन्हा दुसऱ्या त्रिकोणामध्ये ती किंमत ठेवून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जसं आपण मागे आता यामध्ये प्रश्न बघितले त्यानुसार सॉल्व्ह करता येईल. हे आकृत्यावरील उदाहरणे होते, पण यावर तुम्हाला शाब्दिक स्वरूपातही खूप सारे प्रश्न पडतात. शाब्दिक स्वरूपातले प्रश्न कसे असतात हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, की त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढले जाते. 3 टाईपचे क्षेत्रफळ असतात, त्यांची परिमिती असेल तर कसे प्रश्न तयार होतात, हे सर्व आपल्याला बघणे आहे समोरच्या लेक्चरमध्ये, राईट. तर या लेक्चरमध्ये त्रिकोणाची माहिती दिली आहे मी तुम्हाला. त्रिकोणाची माहिती आणि त्या आकृत्यांवर आधारित प्रश्न सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तुम्ही पण एकदा पुन्हा रिपीट करून घ्या, त्या आकृत्या ड्रॉ करा आणि त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करा. डेफिनेटली तुम्हाला करता येतील, राईट. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये शाब्दिक उदाहरणं घेऊ त्रिकोणाचे. ओके, चलो देन ऑल ऑफ यू, थँक्यू.